नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। पती आणि मुलाचे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या पत्नीचे बोट पतीने दाताने तोडले। ही घटना दुपारी खेड तालुक्यातील चिंबळे येथे घडली। संजू सूरज पासवान, वय वर्ष 35, राहणार चिंबळी, तालुका खेड असे जखमी महिलेचे नाव आहे। या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार पती सूरज हिरालाल पासवान, वय वर्ष 40 याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी महिलेचे पती सूरज पासवान आणि मुलगा यांचे भांडण सुरू होते। हे भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी गेल्या। त्या रागातून पती सूरज याने पत्नीच्या उजव्या हाताच्या बोटाला कडाडून चावा घेतला। यामध्ये फिर्यादी यांच्या बोटाचा तुकडा पडला। या प्रकरणी आळंदी पोलीस अधिक तपास करत आहेत। खेड तालुक्यातील रेशनिंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे। अशीच एक घटना समोर आल्यानंतर थेट प्रशासनाने परवाना रद्द करून दंड ठोठावला आहे। खेड तालुक्यातील जवळके खुर्द येथे रेशनिंगमधील अनियमितता उघडकीस असल्याचे स्थानिकांनी कळवले आहे। अनेक वर्षांपासून गोरगरीब आदिवासी ठाकर समाजाचे व ग्रामस्थांचे अशा प्रकारे 260 लोकांचे रेशनिंग अर्ध्यापेक्षा कमी देण्यात येत होते। या बाबी कागदोपत्री निष्पन्न झाल्यानंतर याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिलेल्या आदेशात संबंधितांचा परवाना रद्द करण्यात आल्याचे व अनामत रक्कम जप्त करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे। आळंदी जवळील मरकळ तालुका खेड गावठाणातील कुटुंब रात्री 8:30च्या दरम्यान घराच्या आतल्या खोलीत जेवत असल्याचे पाहून चोरट्याने लगतच्याच बेडरूममध्ये प्रवेश केला। तेथील कपाटातील 15 लाख रुपयांमधील बरोबर निम्मी रोकड म्हणजे 7.5 लाख रुपये आणि 7,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा 7,57,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला। आळंदी पोलीस ठाण्यात किरण भगवान लोखंडे, राहणार मरकळ यांनी अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली। चोरट्याने बेडरूममधील कपाटाच्या लॉकरमधून 15 लाख रुपयांच्या 500 रुपयांच्या नोटांपैकी 7.5 लाख रुपये आणि 7,000 रुपयांचा लहान मुलाचा दागिना चोरला। सदर प्रकरणाचा आळंदी पोलीस अधिक तपास करत आहेत। गणेशोत्सव आणि ईद सणाच्या पार्श्वभूमीवर राजगुरुनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या नेतृत्वाखाली राजगुरुनगर शहरातून पोलीस रूट मार्च काढण्यात आला। बनावट चावीने दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोराला स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। चोराचा साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला। ही घटना केळगावमध्ये सिद्धबेट परिसरात पहाटे 3च्या सुमारास घडली। राज अजबराव इंगळे, वय वर्ष 20, राहणार थेरगाव, तालुका हवेली, जिल्हा पुणे याच पोलिसांनी ताब्यात घेतले। तर त्याचा साथीदार रोहन शिंदे, राहणार एलवाडी, पळून जाण्यात यशस्वी झाला। दोघांवरही आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। या प्रकरणी फिर्याद सुदाम मुंढे, राहणार केळगाव, तालुका खेड यांनी दिली। आरोपींनी रस्त्याच्या कडेला उभ्या दुचाकींची पाहणी केली। त्यानंतर 3-4 दुचाकीस त्यांच्याकडील बनावट चावी लावून लॉक तोडण्याचा प्रयत्न केला। दरम्यान तोपर्यंत आजूबाजूचे रहिवासी सतर्क झाले आणि चोरी करत असलेल्या राज इंगळे याला पकडले। मात्र त्याचा साथीदार रोहन शिंदे मात्र पळून गेला। नागरिकांनी इंगळे याला बेदम चोप देऊन आळंदी पोलिसांच्या ताब्यात दिले। उत्तर पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या राजगुरुनगर सहकारी बँकेची 93वी सर्वसाधारण सभा राजगुरुनगर येथे संपन्न झाली। बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली। सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत काही वेळ गोंधळ झाला। बराच वेळ प्रश्नांच्या भडीमारामुळे बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निरुत्तर होण्याची वेळ आली। बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांच्या मनोगतानंतर 93व्या सर्वसाधारण सभेच्या कामकाजास सुरुवात झाली। अहवाल वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वागचौरे यांनी केले। व्यासपीठावर उपाध्यक्ष अविनाश कहाणे, ज्येष्ठ संचालक किरण आहेर, विजय डोळस, राजेंद्र वाळुंज, राजेंद्र सांडभोर, विजया शिंदे, गणेश थिगळे, अरुण थिगळे, ॲडव्होकेट राहुल तांबे, सागर पाटोळे, अश्विनी पाचरणे, रामदास धनवटे, विनायक घुमटकर, समीर आहेर, दत्ता भेगडे, सचिन मांजरे, तज्ज्ञ संचालक ॲडव्होकेट धर्मेंद्र खांडरे, सुरेश कौदरे, गौतम कोतवाल, महेश शेवकरी, प्रशांत गदिया यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभासदांच्या प्रश्नांना बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वागचौरे यांनी उत्तरे दिली। दरम्यान काहीशा गोंधळात सभा उरकती घेण्यात आली। का बरं, काय कारण त्याचं? या वर्षीमध्ये त्यांना कामकाजाच्या संधी देण्यात आली। मुख्य वसुली अधिकारी आहेत ना ते? अरे मुख्य असू नाही तर उप असू असे नाही आहेत का आपल्याकडे? आहेत ना, असं तुम्हाला म्हणायचंय का? टीम आहे ना ती तशी आहे ना। त्यामुळे तुम्हाला अडचण निर्माण होते। जर प्रशासकीय कामकाज तुम्ही करताना, आता ते तिकडे साहेब सांगतायत
10 वर्ष केलं, 20 वर्ष केलं. मी तेच सांगतोय. एक मिनिट जरा. तुमचा गैरसमज होतोय. मी शांतर होतोय. प्रोसिडिंग मंजुरीचा विषय सगळं लाभांश किती टाकलाय? 60%. बरोबर. इथून माग 15% लाभांश वाटप झालेले. ठराव घेता येतो. सूचना होती का ठराव द्या असं प्रश्न. मग ठराव होता ना तो. आणि आहे विषय क्रमांक 2 मंजूर. कर्ज वसुलीवर योग्य ते तुम्ही स्टाफ वाढवा. कर्ज वसूल नाही मॅक्झिमम म्हणजे बडा सगळे विषय मंजूर अध्यक्ष आणि सभा बरखास्त करून टाका. पास करून टाका. पास झालं. सगळे विषय मंजूर. सभा तुमचे सगळे विषय मंजूर केले आम्ही. ते बरखास्त. पाणीपुरवठा योजनांमधील प्रशासनाचा भोंगळ कारभार खेड तालुक्यात उघडकीस आलाय. शेकडो नागरिक अजूनही पाण्यापासून वंचित आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत अत्यंत सुमार दर्जाची कामे खेड तालुक्यात करण्यात आली आहेत. खेडच्या दुर्गम भागातील गावांमध्ये चक्क पुलाच्या लोखंडी रेलिंगला बांधून जमिनीवर उघडल्यावर जलवाहिन्या टाकून पाईपलाईन नेण्यात आली आहे. त्यामुळे सदरची कामे केवळ ठेकेदार मंडळींचे खिसे भरण्यासाठी होत असल्याचा आक्षेप घेतला जात आहे. कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यासाठी करण्यात आलेल्या अशा सुमार दर्जाच्या कामांमुळे महिलांच्या डोक्यावरील हंडा अनेक गावात उतरलेला नाही. नाव काय तुमचं? माझं नाव सरुबाई शंकर थोरात. गाव कोणतं तुमचं? या इथं घर आहे. म्हणजे दररोज तुम्ही हंड्यानी पाणी आणता? हा रोज गावाक आहे पाईपलाईन. गावाक आहे आमच्याकडे नाहीये. आणि आता वाड्या वस्त्यांना कायचं पाणी आलं. आम्हाला कोणी बोर घेऊन देत नाही. काय नाही. वाडीचं नाव काय तुमचं? आमची उंबरवाडी. हा एवढी 2-4 घर. आणि गाव कोणतं आहे? टोकावडं. हा काय करायचं? पियापुरतं तर आणायच पाहिजे ना. वडा मस्त वाहते पण ती वड्याला सगळी घाण घेऊन कसं काय पियाचं? तेच ते. हे प्यायला आणि वापरायला पण पाणी असतं का बारमाही? आणि ते जलजीवनचं काय घरोघरी नळ येणार होते ते आलेत का? नाही आले अजून. ठीक आहे. टोकावडे. खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातून कर्जत राजगुरुनगर शिरूर रस्त्याच्या कामाला गती मिळावी या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य सचिव सदाशिव साळुंखे यांची मुंबई मंत्रालयामध्ये भेट घेऊन चर्चा केली. तसेच निवेदन दिले. यावेळी राम गावडे, पुणे जिल्हा भाजप उपाध्यक्ष कालिदास वाडेकर, दिलीप मेदगे उपस्थित होते. आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था खेड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान मंदिराचे भव्य उद्घाटन समारंभ संपन्न झाला. रविवारी दिनांक 15 सप्टेंबर रोजी चासकमान आणि कळमोडी धरण येथे जलपूजन सोहळा आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड तालुका सांस्कृतिक महोत्सव 2024च्या निमित्ताने पद्मश्री गिरीश काका प्रभुणे यांच्या हस्ते लोककला क्षेत्रातील अभ्यासक व विविध लोककलावंत यांचा सन्मान करण्यात आला. कुरुडी गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. चाकण नागरी सहकारी पतसंस्थेची 40वी वार्षिक सर्वसाधारण सभा चाकण येथे मीरा मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी पतसंस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन करण्यात आले. यावेळी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे सर्व संचालकांनी आणि सचिवांनी दिली. यावर्षी दिवंगत आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा यंदाच्या वर्षीचा पुरस्कार आधार पावलांना व दुर्गाई हृदय प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करणारे राजेंद्र शिंदे यांना आणि जनता शिक्षण संस्थेचे संचालिका कविता गोरे यांना देण्यात आल्याचे संस्थेचे संचालक व महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे सदस्य नितीन गोरे व पतसंस्थेचे चेअरमन अशोक बिरदवडे यांनी सांगितले. चाकण नागरी सहकारी पतसंस्थेची 40वी वार्षिक सर्वसाधारण सभा होत असताना सभासदांनी उत्कृष्टपणे या ठिकाणी प्रतिसाद देऊन अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये 40वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली असं या ठिकाणी चाकण नागरी सहकारी पतसंस्थेची 40वी वार्षिक सभा साधारण संपन्न झाली. ही सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली. चाकण नागरी सहकारी पतसंस्थेची 40वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज संपन्न झाली आणि ती संपन्न होत असताना
सभासदांच्या सहकार्याने आणि प्रतिसादाने ही सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। सभासदांनी जे जे प्रश्न उपस्थित केले किंवा जे जे अर्ज आले होते त्याचं समाधानकारक उत्तर संस्थेचे चेअरमन अशोक शेठ बिरदवडे असतील, संस्थेचे सचिव अनिल शेठ दाडगे असतील यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। निश्चितच सभासदांचं समाधान झालेलं आहे। त्याचप्रमाणे संस्थेच्या वतीनं दरवर्षी स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या स्मरणार्थ समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार दिला जातो। तो पुरस्कार यावर्षीचा शिक्षण क्षेत्रामध्ये श्रीमती कविताताई गोरे असतील, त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रामध्ये जीवन शेठ लेंडकर असतील आणि ज्यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी दुर्गाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्गाई हृदय प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजामध्ये चांगलं काम केलं ते राजेंद्र शिंदे असतील, त्या सर्वांना देण्यात आला। आणि त्याचंच लागलं, मीराबाईला विष घ्यावं लागलं, सीतेला अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागलं। खेड तालुक्यातील आदर्श गाव कान्हेवाडी तर्फे चाकणमधील श्रीनाथ मित्र मंडळ यांनी गणेशोत्सव 2024च्या निमित्ताने अत्याचार घटना, लैंगिक शोषण या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले। वागवलं गेलं आणि तोच भोग, तीच हिंसा आजही आपण ती स्त्रीकडे पाहताना बघतो आहे। कारण या पुराणातले दुःशासन, शकुनी, दुर्योधन, रावण आजही या समाजामध्ये पुन्हा पुन्हा जन्माला येताना आपण पाहतो आहोत। चाकणमधील गणेशोत्सव मंडळांनी यंदा समाज प्रबोधनपर देखावे सादर केले आहेत। हे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची रविवारी 15 सप्टेंबर 2024 रोजी प्रचंड गर्दी झाली होती। चाकणमधील मंडळांचा थोडक्यात आढावा घेऊयात। नवयुग मंडळ या वर्षी आम्ही नवयुग मित्र मंडळ गोल्डन चौक चाकण 61व्या वर्षात पदार्पण करीत आहोत। तसेच मंडळाचे उपक्रम आम्ही वृक्षारोपण, रक्तदान शिबिर हे गेली सलग 17 वर्ष आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करत आहोत। त्याचप्रमाणे दत्तक पालक योजनेत आम्ही 5 ते 6 मुलींना दरवर्षी दत्तक घेतो। तसेच आम्ही एक 15 वर्ष झाले नवयुगचा महाराजा म्हणून एक ढोल ताशा पथक सुद्धा आम्ही चालू केलेले आहे। ते ढोल ताशा पथक सुद्धा आमचं सुंदररित्या काम करत आहे। तसेच जिवंत देखाव्यांची परंपरा कायम ठेवून आम्ही यावर्षी एक ज्वलंत देखावा गुड टच बॅड टच काळाची गरज हा देखावा सादर केलेला आहे। तरी माझी चाकणमधील सर्व नागरिकांना विनंती आहे, जास्तीत जास्त लोकांनी हा देखावा पाहावा व आपल्या घरातील ज्या लहान मुलं आहेत त्यांना गुड टच बॅड टच काय असतो याचे एक संदर्भ म्हणून एक कल्पना द्यावी, जेणेकरून एखाद्या मुलीवर काय कोणती घटना घडल्यावर असेल तर त्या मुलीला त्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे। म्हणून समाज प्रबोधनपर हा एक देखावा आम्ही सादर केलेला आहे। तरी जास्तीत जास्त नागरिकांनी हा बघून आपल्या मुलांना त्या सूचना द्याव्यात व एखादी दुर्घट घटना घडणार असेल तर त्यापासून ती मुलं आपण आलेलो आहोत चाकण मार्केट यार्ड या ठिकाणी। मार्केट यार्ड गणेश मंडळ यावर्षी मंडळ 58 वर्षात पदार्पन करत असताना मंडळाने यावर्षी नरसिंह अवतार हा भव्य दिव्य देखावा सादर केलेला आहे। मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानोबा माऊली शेवकरे असून यावर्षी विद्यमान अध्यक्ष विक्रम शेठ शिंदे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य दिव्य देखावा सादर केलेला आहे। महात्मा फुले मार्केट यार्ड गणेश मंडळ या गणपतीची स्थापना 1967 साली झाली। 1967 सालापासून तर आतापर्यंत दरवर्षी लोक करमणूक म्हणून चांगले चांगले देखावे सादर केलेले आहेत व सर्व गावातून आलेल्या लोकांची सेवा 100 खुर्च्या 150 खुर्च्या लावून आम्ही मंडळ त्यांचं सत्कार सोबत करीत आहोत। तरी या चालू वर्षाला महात्मा फुले मार्केट गणेश मंडळाने नरसिंह अवतार हा देखावा खुलेला आहे। खऱ्या अर्थानं आमचं मंडळ हे 58 वर्षात पदार्पण करीत असताना धार्मिक पौराणिक देखावे सादर करताना एक आपली संस्कृती आणि आपले गावचा विचार चांगला जोपासण्याचं काम मार्केट यार्ड गणेश मंडळ करत आहे। या ठिकाणी भव्य दिव्य नरसिंह अवतार हा देखावा सादर केलेला आहे। तर सर्व गणेश भक्तांनी त्याचा आनंद घ्यावा आणि गणेश उत्सवानिमित्त सर्वांना सदिच्छा शुभेच्छा। मार्केट यार्ड गणेश मंडळ यंदा 58व्या वर्षामध्ये पदार्पण करीत असून मंडळानं आपणासमोर यंदा सादर केलेला देखावा हा नरसिंह अवतार असून साधारणतः एक 5 ते 6 मिनिटाचा हा देखावा आहे। मंडळानं सर्व आलेल्या भाविकांची पार्किंगची सुद्धा सोय केलेली आहे। भाविकांना खुर्च्यांवर बसून देखावा पाहण्याची सोय केली आहे। मार्केटमध्ये अत्यंत शांततेमध्ये देखाव्याचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। कुठल्या प्रकारची या ठिकाणी गर्दी होत नाहीये। वेळेमध्ये देखावा संध्याकाळी वेळेमध्ये बंद केला जातोय। अत्यंत छान पद्धतीने नियोजन मंडळाने यावर्षी केलेलं आहे।
मंडळाचं यावर्षी कितवं वर्ष आहे? 58 वर्ष. आज आपण आलेलो आहोत बाजारपेठ या ठिकाणी. समस्त बालवीर मित्र मंडळ यावर्षी 98 वर्ष साजरं करत आहे. मंडळाची अगदी 1927 ला स्थापना झाली. त्या स्थापनेपासून मंडळाने वेगवेगळ्या माध्यमातून सुरुवातीला मेळे असतील, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे लेझिम पथक असेल, त्यानंतर वेगवेगळ्या ढोल पथक असेल, असं कार्य करत करत आज मंडळ त्या ठिकाणी 98 वर्ष साजरं करताना धार्मिक देखाव्याची मंडळाची फार विशाल परंपरा आहे. मंडळाने रामायण, महाभारत, श्रीकृष्ण जन्म असे वेगवेगळे देखावे भव्य दिवस साजरे केलेले आहेत. आणि हे देखावे पाहण्यासाठी अगदी आपल्या सर्व पुणे जिल्ह्याच्या परिसरातून लोक मोठ्या पद्धतीने येतात. आणि या ठिकाणी रोज या ठिकाणी प्रसाद वाटप केला जातो. भाविकांना प्रसाद दिला जातो. आजच महिला मोठी महाआरती संपन्न झाली. या महिला आरतीला अगदी 400-500 महिला उपस्थित होत्या. संपूर्ण रोडवर महिला आरती करत होत्या आणि यांचा अतिशय चांगल्या पद्धतीने सन्मान करण्यात आला. त्यांना अल्पोपहार देण्यात आला आणि महिलांना भेट देऊन प्रसाद देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं. मंडळाची स्थापना जरी गणेशोत्सवानिमित्त झाली असेल तरी गावामध्ये 1920 साली त्यावेळेस स्थापना झाली. 27 साली त्यावेळेस नाना पाटील, क्रांतिसिंह यांच्या समवेत मंडळाचे कार्यकर्ते भूमिगत झाले होते आणि बाल आणि वीर असं सगळे एकत्र म्हणजे स्काउट पथकासारखे या ठिकाणी स्वातंत्र्यासाठी लढत होते. त्यामध्ये मंडळाचा अभिमान वाटावा अशी गोष्ट म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये पहिला झेंडा या ठिकाणी रोवला गेला. असं हे मंडळाचं भूमिगत असलेलं कार्य आणि स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचं कार्यकर्ते असलेलं मंडळ आता यापुढे तीच परंपरा पुढे चालू ठेवलेली आहे. धार्मिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये सतत प्रयत्नशील असणारं आमचं मंडळ भव्य दिव्य असे धार्मिक देखावे लोकांसमोर ठेवून त्याची पसंतीची पावती घेतली. राजगुरुनगर शहरातील कुणाल थिगडे यांनी घरच्या गणपती बाप्पा पुढे राजगुरुनगरमधील सिद्धेश्वर मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. कुरुळी तालुका खेड्यातील श्री समर्थ ग्रामीण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. चाकणमधील संत सावतामाळी नगर दावडमाळा येथे श्री गणेशाचा आकर्षक देखावा यंदा साकारण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार श्रीकांत भारतीय यांच्या पुढाकारामुळे मुंबई डबेवाले यांची 20 वर्षांची घराची मागणी अखेर पूर्ण झाली. गोवेगाव, ठाणे येथे 5000 घरे मंजूर झाल्यानंतर मुंबई डबेवाल्यांनी मोठ्या उत्साहात हा ऐतिहासिक क्षण साजरा केला. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.